आज आपण झटपट होणारी आणि चमचमीत लागणारी अशी कांदा टॅमॅटोची चटणी बघणार आहोत। त्याच्यासाठी कढईमध्ये मी इथं 2 चमचे तेल घेणार आहे। तेल गरम झालं की आपल्याला त्याच्यामध्ये मोहरी, जिरे, हिंग, हळद अशी फोडणी करून घ्यायची आहे। मध्यम आकाराचे 5 कांदे मी इथं बारीक चिरून घेतलेले आहेत। ते कांदे आपल्याला या फोडणीमध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत। कांद्याला छान सोनेरी रंग येईपर्यंत आपण हा कांदा परतून घ्यायचा आहे। आता कांदा परतून झाला की आपण त्याच्यामध्ये बारीक चिरलेले टोमॅटो घालून घेणार आहोत। मी इथं 6 मोठे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत। ते आपल्याला कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत। टोमॅटो मऊ व्हावे म्हणून आपण इथं चवीनुसार त्याच्यावर मीठ घालून घ्यायचे आणि मिक्स करून घ्यायचे। 4 ते 5 मिनिटं आपण झाकण ठेवून कांदा टोमॅटो शिजवून घेणार आहोत। इथे 4 ते 5 मिनिटं झालेली आहेत आणि आपला टोमॅटो देखील इथं मऊ पडलेला आहे। त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार साखर घालून घ्यायची आहे आणि आवडीनुसार इथं लाल तिखट घालून घ्यायचंय आणि मिक्स करायचं आहे कांदा टोमॅटो मध्ये। आणि त्याच्यावर पुन्हा आपल्याला झाकण ठेवून 1-2 मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता कांदा आणि टोमॅटो आपला मस्त असा शिजलेला आहे। आता त्याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे। शेंगदाण्याचा कूट मस्त सगळ्या चटणीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि पुन्हा झाकण ठेवून आपण 1 मिनिटाची वाफ काढून घेणार आहोत। तुम्ही बघू शकताय चटणीला खूप छान असा रंग आलेला आहे आणि वास देखील खूप छान सुटलेला आहे। त्याच्यावर आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि ही चटणी खाण्यासाठी रेडी झालेली आहे।